नमस्कार. मिराज वैसे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. प्रेक्षकांनो, आज आपण या इथे सावलीची जणू तू सावली या मालिकेचा रिव्ह्यू ऐकणार आहोत. खूपच सुंदर असा इथे भाग झालेला आहे. पण त्याआधी तुम्ही जर आत्तापर्यंत आपल्या मिराज वैसे यूट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि तुम्ही आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. अशा छान छान मालिकांचे रिव्ह्यू तुम्हाला इथे आपल्या चॅनलवरती सतत पाहायला मिळणार आहेत, ऐकायला मिळणार आहेत. खूपच सुंदर असा रिव्ह्यू झालेला आहे. कारण आता घरामध्ये पूजा असते आणि घरामध्ये पूजा असल्या कारणाने जो काही सारंग आणि त्याचबरोबर सावलीला ह्या दोघांना सुद्धा पूजेसाठी बसवण्यात येतं. ह्या दोघांना सुद्धा पूजेसाठी बसवण्यात आल्याच्या नंतर आता गुरुजींनी विधिवत पूजाही केलेली असते. खरं तर हे सर्व काही तिलोत्तमाला अजिबातच ह्या गोष्टी मान्य नसतात. हे सर्व तिलोत्तमाच्या विरोधातच असतं. पण तरी सुद्धा तिलोत्तमा कसल्याच गोष्टीचा विचार करत नाही आणि हे सर्व विधी ती करू देते. आता शेवटचा विधी असतो तो म्हणजेच की जे मंगळसूत्र आहे ते इथे सावलीच्या गळ्यामध्ये घालायचं असतं आणि सावलीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालायचं असल्या कारणाने आता गुरुजी बोलत असतात, आता हे मंगळसूत्र तुम्ही घालू शकता. तेव्हा लगेचच तिलोत्तमा सारंगच्या हातातलं ते मंगळसूत्र ती काढून घेते आणि सारंगच्या हातातलं मंगळसूत्र काढून घेतल्यानंतर ती बोलत असते, हा विधी आपण नंतर केला तरी सुद्धा चालू शकतो का? तेव्हा गुरुजी बोलत असतात, हो, आता उत्तरपूजा झाली आहे, तुम्ही हे मंगळसूत्र कधी घालू शकता किंवा आता घातलं तरी सुद्धा चालेल. असं म्हणूनच आता तिलोत्तमा ते मंगळसूत्र घेते. गुरुजी त्यांचा निरोप घेऊन निघून जातात. तेव्हा सारंग तिलोत्तमाला म्हणत असतो, एक मिनिट आई, ते मंगळसूत्र दे. जरी तुम्ही तिला म्हणजे सावलीला ह्या घरची सून माझी बायको म्हणून स्वीकारत नसला तरी सुद्धा सावलीप्रती माझं काहीतरी कर्तव्य आहे आणि ते मला पार पाडू देत. तेव्हा मात्र इथे तो ते मंगळसूत्र घेतो. तो ते मंगळसूत्र तिलोत्तमाच्या हातातून घेतो आणि तिला घालणार तेवढ्यात तिथे अस्मीची एंट्री होते. आता प्रेक्षकांनो, ही अस्मी कोण आहे, काय आहे, ती कशामुळे तिथे आली, तर हा सर्व काही तिलोत्तमा आणि त्याचबरोबर इथे ऐश्वर्याचा प्लॅन असतो. अस्मी ही जो काही सारंग आहे, सारंगची प्रियसी आहे, पण काही कारणास्तव त्यांचं बिनसलेलं असतं. बिनसलं म्हणण्यापेक्षा ऐश्वर्याने पैसे घेऊन सारंगवरती प्रेम केलेलं असतं आणि ऐन लग्नाच्या वेळी ती पळून गेलेली असते. तेव्हा सारंग खूप वेगळ्या कंडिशनमधून, खूप त्याची जी अवस्था आहे ती खूप नाजूक झालेली असते. अक्षरशः त्याने जीव देण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला असतो आणि ह्या सर्व गोष्टीतून तो सावरल्याच्या नंतर आता कुठे तो स्टेबल झालेला असतो आणि अशी अचानक अस्मीची एंट्री झाल्याच्या नंतर मात्र सारंग तिच्या कुठल्याच बोलण्यावर विश्वास ठेवत नाही आणि तिला दूर करतो. तिथून सावली आपली जाणार असते तर सारंग सावलीचा हात पकडतो आणि तिला थांबवण्याचं काम करतो. पण आता तिलोत्तमा इथे सावलीला घराच्या बाहेर काढते आणि बोलत असते, नाही, आता अस्मी तुझ्या आयुष्यात आलेली आहे, मी त्या मुलीला कोणीच मानत नाही, म्हणजेच की सावलीला मी काहीच मानत नाही, त्यामुळे ती ह्या घरातून निघून गेली तरी सुद्धा चालेल. पण सारंग अजिबात तसं करत नाही. तो बोलत असतो, जोपर्यंत सावलीवर लावलेले आरोप जे आहेत किंवा जोपर्यंत जो काही जगन्नाथ आहे त्यावरती लावलेले जे आरोप आहेत ते जोपर्यंत इथे सिद्ध होत नाही तोपर्यंत सावली याच घरामध्ये राहणार आहे. असं म्हणूनच तो तिला आता घरामध्ये घेतो. आता घरामध्ये घेतल्याच्या नंतर मात्र सावलीच्या गळ्यामध्ये तो मंगळसूत्र घालतो आणि तेव्हा मात्र इथे जगन्नाथांना फोन करायला हवा. जगन्नाथांना फोन केल्याच्या नंतर हे सर्व काही जगन्नाथांनी केलेलं आहे का, ह्या गोष्टीचा शोध घ्यायला हवा असं इथे ते बोलतात. असं बोलल्याच्या नंतर मात्र प्रेक्षकांनो, आता जी काही आपली ही आहे म्हणजेच की अस्मी आहे, तिला मात्र खूप मोठं टेन्शन आलेलं असतं. ती बोलत असते, आता मी काय करू, इथून पुढचं तर काय ठरवायचं आहे काय नाही ह्या गोष्टी मला इथे काहीच माहिती नाही आहेत आणि आता जगन्नाथरावांना जर फोन केला त्यांनी काही उलटसुलट सांगितलं तर मग माझं काय होणार आहे, ह्या गोष्टींचा मी विचार केला नाही. त्यामुळे आता तिला खूपच मोठं टेन्शन आलेलं असतं. तर प्रेक्षकांना अशा छान छान मालिकांचे रिव्ह्यू ऐकायचे असतील, पाहायचे असतील तर आपले मिराज वैसे चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर क्लिक करा आणि छान छान कमेंट्सद्वारे तुमचा अभिप्राय कळवा. धन्यवाद. भेटूयात पुढील भागात.